बातमी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या कुरबुरीची। उद्धव ठाकरेंकडून स्वीकृतचं सदस्यत्व न मिळाल्यानं राज ठाकरे नाराज होते। त्यांची ही नाराजी कमी करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून प्रभाग समित्यांवर बोळवण करण्यात आली आहे। राज ठाकरे यांच्या मनसैनिकांना प्रभाग समित्यांवर पाठवावं आणि तिथे अध्यक्षपदी बसू द्यावं अशी भूमिका मांडण्यासाठी दस्तूरखुद्द संजय राऊत शिवतीर्थावर पोहोचले आणि त्यानंतर यशवंत किल्लेदार यांनी प्रभाग समिती जी नॉर्थ याच्या अध्यक्षपदाच्या साठीचा अर्ज दाखल केला। यशवंत किल्लेदार यांनी अर्ज दाखल केला तेव्हाची दृश्य आपण पाहतोय। मात्र या निमित्तानं मनसे आणि ठाकरे गटाच्या अंतर्गत कुरबुरी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत। निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि आता ह्याच्या पुढचं कामकाज सुद्धा दोन्ही पक्षांनी एकत्रितच करावं अशी दोन्ही पक्षांची इच्छा होती। आणि उद्यापासूनच्या ज्या प्रभाग समितीच्या निवडणुका आहेत, या प्रभाग समित्यांचं जर आपण समीकरण पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मनसे असेल किंवा इतर विरोधी पक्ष असतील, हे सगळे पक्ष जर एकत्र राहिले तर अनेक प्रभाग समित्या या आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही तिकडे चांगलं काम करू शकू। आणि म्हणून त्या अनुषंगाने एक अतिशय सकारात्मक चांगली चर्चा झालेली आहे। वाद असं नाही, लक्षात ठेवा, आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या, दोन पक्ष एकत्र आल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली, एकत्र येऊन त्यांनी मतदान केलं, या सगळ्या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे। पण वाटाघाटी करत असताना एका टेबलवर बसल्यावर मतमतांतर तर होणार ना। मतमतांतर झाले म्हणजे वाद झाला असं होत नाही। त्या मतमतांतरावर शेवटी शिक्कामोर्तब दोन्ही पक्षाचे प्रमुख करतात आणि दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी तो शिक्कामोर्तब आज केलेला आहे।